नमस्कार। मम्मास किचन और व्लॉग्स में आप सभी का स्वागत है। आज मैं आपको दिखा रही हूँ मंगला गौरी का वीडियो। मंगला गौरी का नाम मंगल और गौरी ये दो शब्दों से मिलकर बना है। मंगल का अर्थ शुभ और गौरी माँ पार्वती को कहा जाता है। मंगला गौरी व्रत महिलाएं अखंड सौभाग्य के लिए रखती है। साथ ही घर परिवार में सुख शांति और समृद्धि बनी रहे, इसके लिए भी इस व्रत को रखा जाता है। महिलाएं मंगलवार को पूरे दिन उपवास रखती है और शाम को परिवार और पड़ोस की अन्य महिलाओं के साथ मिलकर आरती करती है। परंपरागत रूप से पूजा के बाद महिलाएं मंगला गौरी के खेल खेलती है, जिसमें नृत्य, शारीरिक गतिविधियां और झिम्मा फुगडी जैसे खेल शामिल होते हैं। चला खेळूया मंगळागौर, एक आनंद सोहळा संस्कृतीचा परंपरेचा। मीरा भाईंदर में यह कार्यक्रम माननीय नगरसेविका परीक्षा प्रताप सरनाई, महिला विधानसभा प्रमुख ठाणे विधानसभा, इन्होंने आयोजित किया था। यह कार्यक्रम बुधवार 20 अगस्त 2025 को भारत रत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह में संपन्न हुआ। हम मीरा भाईंदर के प्रभाग क्रमांक 15 से इस कार्यक्रम में शामिल हुए। हमारे ग्रुप का नाम गौरी प्रिया मंगला गौरी ग्रुप। हम 12 सहेलियों ने इसमें भाग लिया था। मंगला गौरी के इस नृत्य के माध्यम से हमने महिलाओं के लिए भी एक संदेश दिया है। तो चलिए देखते हैं मंगला गौरी का वीडियो। मालन बाई तुळस मालन, तुळस मालन बाई तुळस मालन, हिच्या स्वयंवरा येती कृष्ण देवजी चालून, कृष्ण देवजी चालून, सई देवजी चालून। जय देवी मंगळा गौरी, ओवाळीन सोनिया ताटी, रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी। जय देवी मंगळा गौरी, चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई, आनंदात नाचू गाव मंगळागौर खेळूया। नंदी गवर बाई मंगळा गवर, गवरी बंदी गवर बाई मंगळा गवर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर। आयानो या ग बायानो, शेजारणीनो या ग या, आयानो या ग बायानो, शेजारणीनो या ग या। फुलून आलंय अंगण बाई, झिम्यान धरले रिंगण, फुलून आलंय अंगण बाई, झिम्यान धरले रिंगण। चल ग माझ्या मैतरणी माहेर वाशिन गडणी, चल ग माझ्या मैतरणी माहेर वाशिन गडणी। कशान मन हे झालं ग बाई कावर भावर, कशान मन हे झालं ग बाई कावर भावर। चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर। काय होतंय तुला? काय झालं? काही टेन्शन आहे का? अगं काय झालं हिला? चल बघू बरं काय झालं तिला. काय झालं? अगं वैशू, कसे सांगू मी तुला? माझे कशातच लक्ष लागत नाही. मला काय होतंय माझे मला कळत नाही. अगं
मी आता नाही खेळू शकणार हा खेळ तुमच्या सोबत. अगं लक्ष्मी, होईल सगळं बरोबर. तू टेन्शन नको घेऊ. तू या खेळानंतर ये माझ्या क्लिनिकला, आपण काहीतरी मार्ग काढूया. अगं लक्ष्मी, सांग आता, काय आहे तुझा प्रॉब्लेम? काय होतंय तुला? अगं मला ना सारखी चिडचिड होत आहे, सोबत धडधड पण होत आहे. काय होत आहे मला मुळीच कळत नाही आहे. अच्छा, तुझा प्रॉब्लेम आला माझ्या लक्षात. अगं, हा प्रसंग तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो आणि ही तर रजोनिवृत्ती आहे, म्हणजेच मोनोपॉज. यावर उपाय म्हणजे तू स्वतःला आनंदी ठेव. मुख्य म्हणजे स्वतःला वेळ दे आणि योग, मेडिटेशन यानेच दिवसाची सुरुवात कर. होईल सगळे बरोबर, घाबरू नको. हो वैशू, आता मला तुझ्याशी बोलल्यावर थोडं बरं वाटत आहे. हो, यातून आलेला मुख्य संदेश म्हणजे येथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रियांना मला सांगायचे आहे, मासिक पाळी सुरू झाली की आपण मोठा उत्साह साजरा करतो, पण तीच रजोनिवृत्ती म्हणजेच मोनोपॉज झाल्यावर आपण कुठे, काय, स्वतःकडेच लक्ष देत नाही. हे कितपत योग्य? हा प्रश्न स्वतःलाच करावा आणि स्त्री शक्तीचा आदर करावा. मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही, भरतीचं माज नाही, ओटीची लाज नाही. दर्शकों, आपको मंगला गौरी का यह वीडियो पसंद आया रहेगा तो ज़रूर इसे लाइक और शेयर कीजिए. मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए. धन्यवाद. थैंक्स फॉर वॉचिंग.